हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण F7 डिस्कस करूया. आधीचे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. गणित विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती लिहा. भरपूर वेळेस 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. गणित हे तर्क, क्रम, प्रमाण, मोजमाप, रचना, आकृती, संख्या यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. हे सर्व विज्ञानाचे मूलभूत अधिष्ठान आहे. गणित हे अचूक, शास्त्रीय आणि तर्कशुद्ध विषय आहे. त्यात संकल्पना, तत्वे, सूत्रे व सिद्धांत असतात, ज्यातून आपल्याला गणित समजायला सोपे जाते. व्याप्ती काय आहे? अंकगणित, भूमिती, बीजगणित जे काही इतर शाखा आहेत त्यांच्यामध्ये गणितामध्ये येत असतात. विज्ञान, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, संगणकशास्त्र अशाही अनेक क्षेत्रांमध्ये गणिताचा वापर बऱ्याच प्रमाणे होत असतो. गणित विषय दैनंदिन जीवनाशी सांगड कशी घालता येईल हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हाही प्रश्न 4 मार्क्सला मोठ्या प्रश्नामध्ये विचारला जातो. तर कॅल्क्युलेशन मध्ये सकाळी उठल्या आपण जसं की उठलो की घड्याळात बघतो किती वाजलेले आहे, मग ब्रश करतो, मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करत असतो. हे सगळं तुम्ही त्यामध्ये लिहायचं आहे. वेळ मोजणं बघा, किंवा बाजारात खरेदी करताना बेरीज वजाबाकी करणं, किंवा मग पाककृती करताना जसं की स्वयंपाक करताना प्रमाण कसं घ्यायचं हे मोजणं, अंतर आणि वेग मोजणं, या सगळ्या ज्या काही डे टू डे लाईफ मध्ये विचारणाऱ्या गोष्टी आहेत त्या 4 मार्क्सला तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गणित विषयाची गुण वैशिष्ट्य लिहा. तर तर्कशुद्धता, प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि त्यातून काहीतरी फॅक्ट्स असतात, ते गणितातून निर्माण होत असतात. नंतर आहे अचूकता, निश्चित उत्तर मिळतं. सार्वत्रिकता आहे, सर्व देशांमध्ये समान नियम लागू आहे, जसं की प्लस मायनस असेल, किंवा जो आपण बॉडमॉस रूल ज्याला आपण म्हणतो है ना, बॉडमॉस रूल, तो जो आहे ते त्या ठिकाणी असणार. ठीक आहे. नंतर आहे संक्षिप्तता, लघु रूपात मोठे अर्थ व्यक्त करता येतात. क्रमबद्धता असणार आहे, संकल्पना एका क्रमाने शिकवाव्या लागतात. सौंदर्य, आकृत्या व नमुनेतून सौंदर्य अनुभवता येते. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. याही व्यतिरिक्त वेगळा आन्सर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञान रचनावादी अध्ययनात शिक्षकांची सुलभक म्हणून तुम्ही भूमिका कशी पार पाडाल. तर हे भरपूर वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्ञान रचनावादी जेव्हा लर्निंग आपण करतो तर तुम्ही एक शिक्षक म्हणून कशा प्रकारे समजून सांगाल. तर विद्यार्थ्यांना स्वतः अनुभव घेऊन शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना देणं हे गरजेचं आहे. नंतर प्रश्न विचारून त्यांना त्यातून चिंतन जे आहे, किंवा म्हणजे काय मनन चिंतन करण्यास मदत करणं, प्रवृत्त करणं, गट कार्य करून घेणं. फॉर एक्झाम्पल शॉर्टकट मध्ये सांगायचं तर विद्यार्थ्यांकडून स्वतःचे जे काही अनुभव आहेत त्यातून त्यांना शिकवणं, सेल्फ एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणू शकतो, त्यातून विद्यार्थ्यांना शिकवणं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गणित विषयातील शाखांतर्गत संबंध स्पष्ट करा. तर गणिताच्या शाखांतर्गत संबंध जो आहे, शाखा कोणत्या कोणत्या असणार आहे? अंकगणित आहे, भूमिती आहे, बीजगणित आहे, सांख्यिकी आहे. यामध्ये गणिताचा काय संबंध होतो? भूमितीमध्ये जसं की मापन आहे, आकृत्या वगैरे असतात, त्या कशा प्रकारे काढायच्या, परिमिती असेल ते आहे. बीजगणितामध्ये त्रिकोणमिती आहे. भूमितीमध्ये बऱ्याच वेळेला काय युज केलेलं असतं, जे काही आकृत्या असतील, डायग्राम्स युज केलेल्या असतात, 1 2 3 4 नंबर युज केलेले असतात. तर बीजगणितामध्ये काय असतं, ABCD युज केलेले असते, जसं की 2A वगैरे हे काय घेत असतात, त्यामध्ये घेत असतात. ठीक आहे. नंतर 6 क्वेश्चन आहे, पियाजे, वायगॉस्की आणि असेबल यांच्या अध्ययन सिद्धांतांचे गणित अध्यापनात उपयोजन लिहा. खूप वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. यापैकी कोणताही एक विचारला जातो, किंवा तिघांचं जे काही रिलेशन आहे, को रिलेशन ज्याला आपण म्हणू शकतो, ते विचारलं जातं. तर पियाजेचा संगणनात्मक विकास सिद्धांत आहे, तो आपल्याला माहिती आहे. SPCF अशा त्याच्या स्टेज आहे है ना, सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशन, कॉन्क्रीट आणि फॉर्मल ऑपरेशन, अशा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. वायगॉस्कीचा सामाजिक परस्परवाद सिद्धांत आहे, ज्याला आपण SCL म्हणतो, जसं की सोशिओ लर्निंग, सोशिओ कल्चरल लर्निंग किंवा सोशिओ कल्चरल लँग्वेज थेअरी असणार आहे. त्याच्यामध्ये ZPD असते. परत त्यानंतर MKO थेअरी आहे, त्याच्यामध्ये मोर नॉलेजेबल अदर, हेही आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. असूबेलचा आहे अर्थपूर्ण शिक्षण सिद्धांत, नवीन ज्ञान हे पूर्वज्ञानाशी कसे जोडावे हे असूबेलने सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्टिव्हिझम जे आहे, त्याला आपण म्हणू शकतो ज्ञान रचनावर, ते त्यामध्ये कामगिरी केलेली आहे. हे तुम्ही डिटेल लिहायचं आहे, मी फक्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्विमितीय आणि त्रिमितीय आकृत्या 4 मार्क्सला खूप वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. तर 2D ज्याच्यामध्ये फक्त लांबी आणि रुंदी असते, आणि फॉर एक्झाम्पल चौरस, आयत वगैरे आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ते काढणं गरजेचं असणार. तर त्या आकृत्या काढायच्या, त्यांना ABCD नाव वगैरे द्यायचे, आणि वाटल्यास एखादा फीचर लिहायचं. ठीक आहे. जसं की 360 आहे चौरसाचं वगैरे, हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्रिमितीय आकृत्या ज्याच्यामध्ये लांबी, रुंदी, उंची असते, घन, घनाभ, शंकू वगैरे असते, ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हेन हिल्स नमुना भूमिती विचारांचे स्तर, 5 पायऱ्या आहेत. भरपूर वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे.
त्याच्या 5 पायऱ्या मांडा किंवा 5 पायऱ्या एक वाक्यात सुद्धा लिहायला विचारलं जातं. तर पहिलं आहे ओळखणं, ज्याला आयडेंटिफिकेशन म्हणतो आपण, 0 स्टेज म्हटलं जातं. पृथ्थकरण, ज्याला आपण अनालिसिस म्हणतो. नंतर आहे संयोजन, विश्लेषण आणि निष्कर्ष, शेवट रिझल्ट असणार आहे. अशा प्रकारे 5 स्टेजचे नाव विचारले जातात किंवा अनालिसिस करायला विचारलं जातं मोठ्या क्वेश्चन मध्ये. व्हिज्युअलायझेशन, अनालिसिस, इन्फॉर्मल डिडक्टिव्ह, डिडक्शन अँड रिगर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाठ्यक्रम निर्मितीची तत्वे स्पष्ट करा. 2 किंवा 3 मार्क्सला विचारलं जातं. तर विद्यार्थ्यांच्या गरजावर आधारित असते पाठ्यक्रम, स्थानिक परिस्थितीचा विचार केलेला असतो, अनुभवावर सुद्धा आधारित असते, एकसंधता आणि क्रमबद्धता असते, आकर्षकता आणि उपयोगिता आहे, राष्ट्रीय शैक्षणिक उद्दिष्टे सुद्धा ध्यानात घेतली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक संबंध स्पष्ट करा. खूप वेळेस झालेला आहे त्यामुळे मी इथे सांगणार नाहीये. आपल्या सर्वांना माहिती आहे डिफरन्स काय आहे. नसेल माहित तर 2-3 वेळेस व्हिडिओ सेपरेट बनवला गेलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघायचा आहे आपलं जे काही चॅनल आहे गायत्री गाईड्सवर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गणित अध्यापनाची विविध सूत्रे सांगून त्यापैकी कोणत्याही 2 ज्यांचं उदाहरण देऊन तुम्हाला व्यवस्थितपणे स्पष्ट करायचं आहे. सोपे ते कठीण, यात ते अज्ञात, ठोक ते संकल्पनात्मक किंवा विशेष ते सामान्य किंवा उदाहरणाकडून नियमाकडून सूत्राकडे किंवा सूत्राकडून नियमाकडे. अशा प्रकारे 4 ते 5 तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे प्रिन्सिपल, आणि त्यातले 2 जे आहे ते उदाहरणासहित स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे उद्गामी आणि अवगामी पद्धतीतला फरक. याऐवजी तुम्हाला प्रायोगिक पद्धत आणि दिग्दर्शक विचारली जाऊ शकते. कोणतीही एक पद्धत विचारली जातेच, त्यामुळे ते व्यवस्थितपणे तुम्ही बघून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे घटक नियोजनाची वैशिष्ट्ये, फायदा, मर्यादा लिहा. हेही क्वेश्चन डिस्कस करून झालेले आहेत. परत तिथेही वेळ वाया घालवणार नाही. घटक नियोजनाऐवजी वार्षिक नियोजन किंवा माहिक किंवा सामायिक असेल किंवा मग मंथली नियोजन ज्याला आपण म्हणू शकतो ते विचारलं जाऊ शकतं. कोणताही विचारलं जाऊ शकतं, तर ते तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहायचं आहे. सूत्रांचा उपयोग गणितामध्ये कसा केला जाईल हे या ठिकाणी सांगायचं आहे, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. एखादं उदाहरण द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं लेंथ इंटू ब्रीथ अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचा आहे प्रॉब्लेम. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 3 + 4 असे मिळून जवळपास 7 मार्कला एक प्रॉब्लेम विचारला जातो. तर प्रॉब्लेमचं मी तुम्हाला सांगू शकत नाही, कोणताही प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विविध पद्धती सांगून त्यांच्या अध्यापनात उपयोग करा. अध्यापनाच्या विविध पद्धती आहे ना, संवाद पद्धत आहे, प्रदर्शन आहे, गटकार्य आहे, खेळ पद्धत आहे. मग त्यांचा तुम्ही कशा प्रकारे युज करू शकता ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाठ्यक्रम पद्धतीच्या समकेंद्री पद्धतीमध्ये ज्याचं स्पष्टीकरण आहे ते लिहायचं आहे. तर याच्या 4 पद्धती आहेत. समकेंद्री आहे, घटक पद्धती आहे, रेषीय पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये समकेंद्री पद्धत बऱ्याच वेळेला विचारली जाते. तर समकेंद्री म्हणजे काय, तर एकाच विषयातील संकल्पना वारंवार वाढत्या गुंतागुंतीमध्ये शिकवली जाते. जसं की एक आहे इयत्ता दुसरी आहे, मग त्याच्यामध्ये इयत्ता दुसरीला पहिल्यांदा प्लस शिकवलं, नंतर मायनस शिकवलं, नंतर भागाकार गुणाकार शिकवलं. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी एक सर्कल आहे तो काढून त्याची वाढती जी काही टप्पा आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. सर्जनशील विचार हा समोर स्पष्ट करा. तर सर्जनशील विचार म्हणजे काय, तर नवीन कल्पना, उपाय किंवा दृष्टिकोन निर्माण करण्याची क्षमता होय. गणितातील सर्जनशील विचार म्हणजे काय, तर विद्यार्थ्याने वेगवेगळ्या पद्धतीने समस्या सोडवणे किंवा नवीन नमुने शोधणे, त्याला म्हणायचं आहे सर्जनशील पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन आहे दैनंदिन जीवनातील सामान्यकरणाचे उदाहरण स्पष्ट करा. तर दैनंदिन जीवनामध्ये सामान्यकरण कशा प्रकारे वापरले जाऊ शकतं ते या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. नियम, तत्वे, सूत्रे इत्यादींचा परस्पर संबंध काय आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर नियम काय आहे, क्रियेचा ठराविक मार्ग असतो. तत्व व्यापक विचार किंवा आधार आहे. सूत्र गणिती संबंध व्यक्त करणारे वाक्य असतात. तत्वावरून नियम तयार होतो, नियमावरून सूत्र तयार होतात. अशा प्रकारे तिथे तुम्हाला संबंध दाखवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूल्यमापनाचा संबोध स्पष्ट करा. तर मूल्यमापन म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांचं ज्ञान, कौशल्य, वृत्ती, वर्तन यांचं नियमित परीक्षण करून जी काही प्रगती आहे ती विद्यार्थ्यांची शिक्षकांना समजते, त्याला म्हणायचं आहे मूल्यमापन. ठीक आहे. नेक्स्ट आहे गणित विषयाचे मूल्यमापनाचे महत्व, तंत्र, साधने सांगा. तर मूल्यमापनाचे तंत्र आणि महत्व ते आपल्याला माहिती आहे, काय काय आहे ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. संख्यात्मक मूल्यमापनात कोणकोणत्या साधनांचा वापर केला जाईल तेही त्या ठिकाणी विचारलं जातं. संख्यात्मक म्हटल्यावर लेखी चाचणी परीक्षा असेल, प्रश्नोत्तर परीक्षा असेल, वस्तुनिष्ठ पत्रिका असेल, श्रेणी गुणांकन पद्धत आहे, हे या ठिकाणी येणार आहे. गणित विषयात तोंडी परीक्षेचे महत्व काय आहे ते स्पष्ट करायचं आहे. तर तात्काळ प्रतिसाद मिळतो, विद्यार्थ्यांची समज आणि आत्मविश्वास वाढतो, ते काय आहे सगळं काही त्यांना आपल्याला व्यवस्थितपणे तपासता येते. लहान वर्गात उपयुक्त आहे. संवाद कौशल्य आणि तर्कशक्तीचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणे होत असतो. नेक्स्ट आहे नैदानिक चाचणीतील एक उदाहरण सांग. तर नैदानिक चाचणी म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या विशिष्ट त्रुटी सोडण्यासाठी घेतली जाते.
त्याला आपण नैदानिक चाचण्या म्हणतो. जसं की डायग्नॉस्टिक टेस्ट आहे, विद्यार्थ्यांचे जे काही कच्चे दुवे आहेत ते शोधण्यासाठी नैदानिक चाचणी जी आहे ती केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संविधान तक्त्यात कोणत्या 3 बाबींवर भर असतो? खूप विचारलं जातं. उद्दिष्ट आहे, प्रश्नांची पातळी आणि गुणांचे प्रमाण. बरोबर, हे या ठिकाणी विचारलं जातात. बोधात्मक, भावनात्मक व क्रियात्मक क्षेत्रांसाठी मूल्यमापनाची साधने कोणती? तर बोधात्मक मध्ये असणार आहे लेखी चाचणी, प्रश्नोत्तर, कार्यपत्रके. भावनात्मक मध्ये निरीक्षण, मुलाखत, वर्तन नोंद ठेवली जाते. क्रियात्मक मध्ये प्रात्यक्षिक, मॉडेल्स तयार करणं, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. अशा प्रकारे जवळपास 23 ते 26 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे. यातली बरेच क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे कमीत कमी 15 ते 18 मार्क्सचं प्रिपरेशन यातून तुमचं होईल. 7 मार्क्सची प्लस ते तुम्ही करू शकता, ते तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात, आणि 8 मार्क्सचं एमसीक्यू विचारले जातात. ते कोणीही सांगू शकत नाही की कोणते एमसीक्यू येतील. तरीही शॉर्टकट मध्ये एमसीक्यूचे जे काही चॅप्टर खायचे एमसीक्यू आहेत ते मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मध्ये बनवून दिलेले आहे, तेच तुम्ही रेफर केले तरीही चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता तो आपण डिस्कस केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये S7 डिस्कस करूया. मग राहिले फक्त S8 आणि S8 अशा प्रकारे 2 सब्जेक्ट राहतील, आणि त्याच्यानंतर लगेच इंग्लिश मीडियमचे जे काही व्हिडिओ आहे मी पटापट तुम्हाला अपलोड करून देण्याचा ट्राय करेल. ठीक आहे, त्यावर अजूनपर्यंत काम चालू आहे. खूप वेळ लागतो एक एक PDF करायला, त्यामुळे, आणि त्यांचा आन्सर वगैरे शोधून व्यवस्थितपणे लिहिणं किंवा मग ते PDF तयार करायला टाइम लागतो, आणि बाकीच्याही भरपूर गोष्टी असतात. थोडे फॅमिली फंक्शन्स आहेत, त्यामुळे ते करणंही गरजेचं आहे. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.